अजूनही मॅच संपली नाहीये. 6 बॉल आणि आता 3 धाबेची गरज. 6 चेंडू 3 धाबा या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर डेफिनेटली ते दोन षटकार होते ना, ते महत्वपूर्ण होते बॅटिंग करणाऱ्या रोटपाली संघासाठी आणि ते काम करून दाखवलं. फलंदाजाचं कौतुक करेन ऋतिक भोईरचं. त्याने बॅक टू बॅक 2 षटकारांना मात्र या मॅचला पूर्णपणे युटर्न दिलाय आणि आपल्या बाजूने झुकवली आहे. अजूनही संघर्ष करावा लागेल. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न मात्र या मॅच मध्ये करावे लागतील. आता बॉलर येते गोलंदाजी मार्कवरती क्रिश मात्रेचा वापर या षटकामध्ये. 6 बॉल 3 ची गरज. बॉलर तयार. राईट आर्म ओर द विकेट. चेंडू भरपूर चांगला बॉल आहे आणि या बॉल थोडासा संजीवनी देऊन जाईल गोलंदाजी करणाऱ्या बामणडोंगरी या संघाला. आता 5 बॉल रन करायचे 3. 5 चेंडू 3 धावा. रंगते ही मॅच. चांगला सामना. रफ अँड टफ मॅच. एखादा निर्धाव चेंडू जरी आला तरी दबाव टाकू शकेल या मॅच मध्ये रोटपाली संघावरती आणि ते तुम्हाला दिसून येतोय. 5 चेंडू आणि 3चं समीकरण या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. त्यामुळे आता दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या रोटपाली संघावरती. फलंदाज तुम्ही पाहतायत निखिल कडकेला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. कमबॅक केलाय गोलंदाज क्रिश मात्रेनं. अप्रतिम. 4 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. चेंडू पाहतायत हवेमध्ये. कॅचची संधी. वॉट कॅच. पूर्णपणे जीव टाकतात या मॅच मध्ये आणि टिपला एक सुंदर झेल. परतावं लागेल फलंदाज निखिल कडकेला मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी या मॅच मध्ये पूर्णपणे रंग भरलेत. आता मात्र तुम्ही पाहतायत क्रिश मात्रेनं 6 बॉल मध्ये 3 ची गरज होती. आता गरज झाली आहे. येणाऱ्या 3 बॉल आणि 3 धाबेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. त्यामुळे कंपल्सरी धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्याम स्पोर्ट्स रोटपाली संघाला. दोन्ही टीम वरती आता दबाव वाढलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम रोटपाली संघ या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय आणि आपण जर पाहिलात शुभमना विश्वास होत नाही की एक दिग्गज गोलंदाज नसताना देखील क्रिश इथे गोलंदाजी करतोय. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रफ अँड टफ सामना. 2 चेंडू 3 धावा. जे प्रेक्षक आता बसले होते ते उभे झालेत. जे उभे होते ते आता टाचांवरती उभे राहिले आणि आता तेच जे फिल्डिंग मिसफील्ड झाली होती, चौकार गेलेत की काय, त्याच धावा आता इथे आल्यात. नंतर हा सामना कधीच फिनिश झाला असता. डेफिनेटली या मॅच मध्ये सामना आवडला असेल तर प्रेक्षक वर्गाला विनंती एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. 2 चेंडू 3 ची गरज. चेंडू आला डॉट. त्यामुळे अलिफ घेऊन मागे निघून जाते चेंडू आणि लागतोय आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. डीजे प्ले. या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करताय. खऱ्या अर्थानं शुभम आपण जर विचार केलात ना मित्रा, तर ही 4-5 दिवस चालणारी स्पर्धा, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आमची सक्सेस झाली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टायगर 11 देवद्या क्रिकेट संघासाठी. डेफिनेटली व्हॉट अ मॅच. रोमॅचर सामना सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. पैसा वसूल सामना मैदानावरती. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 6 चेंडू मध्ये गरज होती 3 धावेची. आता गरज झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक राहिले. एक बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. त्यामुळे रफ अँड टफ सामना. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. चेंडू आलाय डॉट आणि मॅच जिंकली आहे. यावेळी तुम्ही पाहताय मैदानावरती जीवदानी बामणडोंगरी हा संघ. डीजे प्ले.